24 तारखेला मराठा आरक्षणासाठीची जी पुढील रणनीती आहे, प्रस्थापित शासनाला आपली जागा दाखवायची किंवा कपाळाला गुलाल सुद्धा लावू देणार नाही अशी घोषणा जरांगे पाटलांनी त्या अगोदर केली होती। आणि 24 तारखेची जे बैठक होती ते बैठक निर्णायक आहे किंवा निर्णायक होणार आहे याविषयी पण बोललं जायचं। आता यातूनच त्या बैठकीचे जे निर्णय आलेले आहेत समोर त्यावरती सुद्धा आता शंका घेणं चालू आहे। राजकारणातील काही विश्लेषक म्हणतात मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित येऊ शकते, आणि काही विश्लेषक असंही म्हणतात मनोज जरांगे पाटील हे वंचित सोबत घेणार नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षासोबत राहणार नाही। वंचित सोबत न राहता मनोज जरांगे पाटील हे 48 उमेदवार देऊन सहकार्य हे पूर्णपणे महायुतीला करतील, म्हणजे शिंदे सरकारना आणि फडणवीसांना हे इनडायरेक्टली सपोर्ट करतील, हे असं सुद्धा लोक म्हणतात। वंचित आणि जरांगे पाटील ही शरद पवारांची किंवा कुणाचीही बी टीम नसताना ही महायुतीची बी टीम आहे, फडणवीसांची बी टीम आहे असं काही राजकीय विश्लेषक म्हणतात। मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आज तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल। आपल्याला आज हेच बघायचंय यामध्ये लोक असं का म्हणतात, विश्लेषक ह्या दोन गोष्टी काय सांगतात, आपण याविषयी सविस्तर अशी माहिती घेऊया। बघा, आता आपण शक्यता बघूया की ह्या कारणामुळं ते असं म्हणत असावेत। मग कारण काय आहे, जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की माझी ही भूमिका राजकीय नाही, मी राजकीय हव्यासापोटी ह्या गोष्टी करत नाहीत, हे पाटलांनी सांगितलेलं आहे। पण त्या ठिकाणी त्याने सांगितले होते की आपण एका मतदारसंघामधून हजार न उभे करता आपण फक्त 48 पूर्ण महाराष्ट्रातून उभा करू। आता ज्यावेळेस 48 हा आकडा समोर येतो त्यावेळेस लोक म्हणतात की पूर्वी पाटलाने बोलले होते की आपण एकेका गावामधून 5-5 उभा करू, पण त्या अगोदर फडणवीसांनी पाठवले होते अशोकराव चव्हाणांना भेटीसाठी जरांगे पाटलांच्या। त्यानंतर जरांगे पाटील म्हणत आहेत की 48 लोक उभा करायचे। हा झाला पहिला मुद्दा। यामुळे पण लोकांना असं वाटतंय की थोडीशी पाटलानं आपली भूमिका बदललेली आहे असं लोक म्हणतात। ठीक आहे, आता पुढचा मुद्दा येतो, तो मुद्दा म्हणजे जर 48 उमेदवार जर अपक्ष दिले पूर्ण महाराष्ट्रातून आपल्या 48 मतदारसंघातून, मग त्यावेळेस काय होईल समजून घ्या। एका मतदारसंघामध्ये भाजप म्हणजेच महायुतीचा एक उमेदवार असणार, अनेक उमेदवार असणार महाविकास आघाडीचा, जे लहान लहान पक्ष असतील किंवा अपक्ष असतील त्यांचे उमेदवार असणार 2 किंवा 3, म्हणजे एका मतदारसंघामधून कमीत कमी 7 ते 8 टोटली फॉर्म असणारच। मग त्यामध्ये जर मराठा अपक्ष पडला, त्यामुळे मराठा अपक्षानंतर फॉर्म भरला, तर मग त्या मतदारसंघामधून त्या उमेदवाराला, मराठ्यांच्या अपक्ष उमेदवाराला किती मतं पडतील हा एक मुद्दा आहे। कारण भाजपच्या सोबत जुळलेला ओबीसी समाज हा त्याला मतदान करणारच नाही या पक्षाला, त्या मराठ्यांच्या। मग तो मतदान कोणाला करणार, ओबीसी मतदान करणार भाजपला, कारण भाजपची वोट बँक ही ओबीसी आहे। ठीक आहे, कारण बघा फडणवीस म्हणतात वारंवार की भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे। खरं आहे ते, कारण ओबीसी हे 100% मतदान हे भाजपला करणार। आणि मग ज्या वेळेस त्या मतदारसंघामध्ये काही अपक्ष, त्यामुळेच एक मराठा उमेदवार अपक्ष आणि महाविकास आघाडी, त्यावेळेस जो अपक्ष उमेदवार आहे मराठ्यांचा तो वोट खाणार कोणाचे, महाविकास आघाडीचे आणि इतर अपक्षांचे। म्हणजे या ठिकाणी उघड दिसतंय की अपक्ष जर उभा राहिला प्रत्येक मतदारसंघातून एक तर त्यावेळेस मराठ्यांना शह नक्कीच भेटणार, आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडी सुद्धा सबसेल तोंडावरती पडणार, आणि याचा फायदा पूर्णपणे महायुतीला पडणार, कारण मत विभाजन झाल्यामुळं आणि महायुतीचे सीटा आरामशीर लागणार। बघा, आता या ठिकाणी अजून गोष्ट बोलली जाते की 2019 मध्ये वंचित मुळे काँग्रेसचे 11 गेले होते, आता मराठे आणायचे आणि अजून 17 ते 18 असेच काढायचे, म्हणजे एकूणच हा आकडा काय होऊन जाईल 30 ते 28 ते 30, म्हणजे खासदार आपण अशा प्रकारे पाडतो किंवा पाडू असं महायुतीला वाटतं की काय, असं काही विश्लेषक म्हणतात। त्यामुळे महायुती वंचित आणि जरांगे पाटलांना सोबत घेऊन हा बीट प्लॅन करत आहे हेही बोललं जातं।
फक्त हेच कारण आहे त्यामध्ये. मग जर 48 उभा केले अपक्ष, त्यातून मराठा किती जिंकणार हा एक प्रश्न त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी उत्तर असंच येतं, तर 48 जर खासदारसाठी उभारले मराठा, तर त्यामधील एखादं सुद्धा निवडून येऊ शकत नाही. एखादं निवडून त्यामधून येऊ शकतं, पण 48 मधील एक जास्ती आकडा ते सहज पार करू शकणार नाहीत. पण 48 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो असं पण काही लोक म्हणतात. आता ही झाली शक्यता की ह्या कारणामुळं लोक असं म्हणतात की महायुतीला जरांगे पाटील हे सहकार्य करत आहे. आता हा झाला म्हणजे ही झाली नाण्याची एक बाजू. आता नाण्याची दुसरी बाजू समजून घ्या. ह्या गोष्टीमुळं असं वाटतंय की खरंच जरांगे पाटील जर भाजपची बी टीम नसेल, त्यांना जर सरकारला पाडायचं असेल, जर सत्ता परिवर्तन पाहायचं असेल किंवा प्रस्थापितांना घरी बसवायचं असेल, तर प्रस्थापित कुठले असो, भाजपचे असो, युतीमधले किंवा महाविकास आघाडीचे असो, कुठले असो, चालूमध्ये जे आमदार आहेत त्यांना खासदारांना घरी बसवायचं असेल तर यांना काय करावं लागेल? एकट्याला कुठली गोष्ट शक्य होणार नाही. तर मराठे समजून घ्या, मराठ्यांनी एक नवीन पक्षही काढला तरी त्याचा फायदा काय होणार नाही. फक्त मराठ्यांचं हे मतदार मराठ्यांना 100% पडणार नाही. कधीच एक अर्ध मतदार पडलं, पण बाकीचा जो समाज आहे तो समाज सुद्धा त्यांना सोबत घ्यावा लागणार आहे. म्हणून त्यांना परिणामी युती ही वंचित सोबत करावी लागणार आहे. म्हणजे जरांगे पाटला पुढे पर्याय तोच आहे की जरांगे पाटला पुढे एक प्रहार संघटना, पण प्रहार संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य नाही करत, ते फक्त अमरावती अकोला ठिकाणी काम करते. मग अशा वेळेस जो वंचितचे पाळमुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये रवले गेलेले आहेत. त्यामुळे बहुजन समाज आहे, ओबीसी समाज काही प्रमाणामध्ये आहे, वंचित मुस्लिम समाज आहे आणि धनगर समाज काही प्रमाणामध्ये पाठीमागे आहे वंचितच्या. याचा फायदा जर ह्या दोघांनी जर युती केली तर या ठिकाणी नक्कीच फायदा होईल, त्यामध्ये काही शंका नाही. आणि ह्या दोघांची युती होऊन त्यामध्ये जे वंचित घटक आहे, 18 बलुतेदार जे आहे, 12 बलुतेदार आहे, 18 पगड जाती आहे, त्या सर्व जर एकत्रित येऊन एकमेकांना सहाय्य करून एकमेकांच्या समस्या असतील किंवा हेवे देवे असतील ते पूर्णपणे बाजूला ठेवून जर यांनी एखादा लढा उभारला तर तो लढा शेवटपर्यंत टिकू शकतो आणि एक चित्र खूप वेगळं हे लोकसभेला दिसून येईल. जर जरांगे पाटील एकाएकी जर नाही लढले, त्यांनी वंचितची युती करून लढले तर हे चित्र 100% बदलणार. पण या ठिकाणी अजून एक असं बोललं जातं की वंचित जरांगे पाटला सोबत युती करणार नाही. हे पण काही लोक बोलतात. ते असे म्हणतात की वंचितनं महाविकास आघाडी सोबत अनेक अटी अनेक शर्ती ठेवल्या आणि ऐन टायमाला एक्झिट घेतली आणि ते जरांगे पाटला सोबत सुद्धा येणार नाहीत. जर जरांगे पाटलांची भूमिका हे कट्टर भाजप विरोधी असेल तर वंचित ही सोबत येणार नाही असंही काही लोक म्हणतात. आपण ह्या गोष्टीचं हे मी खंडन करतोय गोष्टीचं, कारण ह्या लोकसभेला जरांगे पाटील आणि वंचित हे दोघेही एकत्रित येऊन प्रस्थापितांच्या विरोधामध्ये नक्कीच लढू शकतील. आणि यामध्ये एक गोष्ट अजून एक मॅटर करते, ती गोष्ट काय की ओबीसीचा जो पक्ष आहे, ओबीसी बहुजन आघाडी, म्हणजे टीपी मुंडे, प्रकाश शेंडगे, भारीभाऊ राठोड ह्या यांची जी ओबीसी आघाडी आहे ती सुद्धा आंबेडकरांना विचारते की आपण सोबत लढूया. मग आता हे जर तिन्ही पक्ष ओबीसी, वंचित आणि जरांगे पाटलांचा जो नवीन होईल तो एकत्रित येऊन पुढील दिशा म्हणजे आपली मुख्य मागणी काय होती हे त्यांनी विसरू नये. जरांगे पाटलाची किंवा मराठ्यांची मुख्य मागणी होती आरक्षण. कशा प्रकारे समाजाला आरक्षण मिळेल, ते हे टिकणार आरक्षण मिळेल. आणि त्यावरती जर यांनी एकमेकांचे पूर्ण काय ते प्रॉब्लेम समजून घेऊन एक यातून नवीन मार्ग काढून एक नवीन योजना आखून जर ह्या तिघांनी याच्या माध्यमातून जर एकत्र येऊन लढलं, एकत्र ओबीसी, मराठा, बाकीच्या सर्व जाती एकत्र येऊन जर प्रस्थापिताच्या विरोधामध्ये लढल्या तर चित्र नक्कीच बदलणार. आणि शरद पवार जरांगे पाटलांच्या पाठीमागं नाहीत ह्या गोष्टी तेव्हाच सिद्ध होतील ज्यावेळेस असं काही घडेल. जर हा जर पहिला मार्ग अवलंबला तर अशी शक्यता नाकारता येत नाही की मनोज जरांगे पाटलांचं काहीतरी महायुती सोबत चाललं होतं, हे पण लोक बोलतात असं होतं. त्यामुळे जर हे सर्व काही गोष्टीचं खंडन करायचं असेल तर पाटलांनी हा निर्णय घ्यावा.
वंचित सोबत लहान लहान पक्षासोबत युती करून सर्व जातींनी एकत्रित येऊन धर्मानं एकत्रित येऊन आपल्या प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो भविष्यामध्ये, ही भावना मनात घेऊन जर प्रस्तावित लढाई केली तर ती लढाई नक्कीच यशस्वी होईल आणि जो डाग आहे लागलेला तो डाग पूर्णपणे पुसून जाईल. हे असं मित्रांनो गोष्ट होती. जरांगे पाटील आणि वंचित आणि हे दोन्ही बी टीम कुणाचे आहेत, त्यांची आहे का त्यांची आहे, किंवा हे दोघं खरंच आपल्या मागण्याविषयी ठाम आहेत, हे आपल्याला यातून कळतं. आता एकूणच येणारा काळ सांगेल आपल्याला की नेमकं दोघांसोबत काय होतंय आणि नेमकं राजकीय समीकरणांचं काय असणार आहे ह्या नवीन राजकारणामध्ये. तुमचं एकूण याविषयी नेमकं मत काय आहे की वंचित आणि जरांगे पाटलांची युती होईल का, किंवा जरांगे पाटील जर 48 जागा घेऊन अपक्षावर लढले तर ते महायुतीची मदत करत आहेत का, तुम्हाला काय वाटतं नक्कीच खाली कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.